आज आपण दिनदर्शिका या घटकाचा अभ्यास करणार आहोत. पहा, यामध्ये इंग्रजी म्हणजेच ग्रेगरियन वर्ष किंवा ग्रेगरियन महिन्यांची इथे नावे दिलेली आहेत आणि प्रत्येक महिन्याचे दिवस किती आहेत हे दिलेलं आहे. त्यानंतर भारतीय सौर वर्ष म्हणजेच मराठी महिने यांची नावं दिलेली आहेत आणि प्रत्येक महिन्यांचे दिवस दिलेले आहेत. पहा, यामध्ये अग्रहायण म्हणजेच मार्गशीर्ष हा महिना असतो आणि पहिला जो महिना आहे चैत्र तो 30 किंवा 31 दिवसांचा असतो. बाकी 6व्या महिन्यापर्यंत 31 दिवस असतात आणि उरलेले 6 महिनेही 30 दिवसांचे असतात. याप्रमाणे इथे मराठी आणि इंग्रजी महिन्यांची माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथे पुढील पानावर लीप वर्ष असेल किंवा आणखी दिवस कसे मोजायचे, एखाद्या तारखेचा वार कसा शोधायचा, लीप वर्षाचे एकूण दिवस किती, त्यानंतर एखादी तारीख एखाद्या दिवसापासून पुढे कशी मोजायची, अशा बऱ्याच प्रकारची माहिती इथे दिलेली आहे. दरम्यानचे दिवस शोधणे, त्या महिन्यातले दिवस शोधणे, याप्रमाणे बरीच माहिती दिलेली आहे. तर ती अत्यंत लक्षपूर्वक ही सर्व माहिती वाचून काढायची आहे विद्यार्थ्यांनी. यानंतर आपण व्यवसायाला सुरुवात करूयात. पहा, पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी लीप वर्ष कोणते? पहा, मागच्या पानावर माहिती वाचलेली आहे. त्याच्याप्रमाणे जर आपण विचार केला तर लीप वर्ष म्हणजे कोणते वर्ष असते? तर ज्या वर्षाला म्हणजे वर्षाची जी तारीख आहे किंवा जे साल आहे तर त्याला 4ने जर पूर्ण भाग जात असेल, म्हणजेच जर बाकी 0 येत असेल तर ते वर्ष लीप वर्ष असते. तर आता इथे सर्व जर पर्यायांचा जर आपण विचार केला आणि जर 4ने जर भाग दिला तर पूर्ण भाग फक्त 2004 याच संख्येला जातो, म्हणून 2004 हे लीप वर्ष आहे. याला जर 4ने भाग दिला तर बाकी 0 येते, बाकी कुठल्याही वर्षाला पूर्ण भाग जात नाही, म्हणून ही बाकीची लीप वर्ष नाही, साधे वर्ष आहेत आणि 2004 हे लीप वर्ष आहे. प्रश्न दुसरा, गटात न बसणारा महिना कोणता? पहा, महिन्यांचे जर दिवस जर आपण विचार केला तर फक्त सप्टेंबरमध्ये 30 दिवस आहेत आणि बाकी महिन्यांचे 31 दिवस आहेत, म्हणून गटात न बसणारा महिना हा सप्टेंबर आहे. प्रश्न 3 ते 5 साठी सूचना, एका वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या दिनदर्शिकेचा काही भाग खाली दिला आहे, त्यावर आधारित प्रश्न सोडवा. म्हणजे पहा, इथे वार आणि ह्या ज्या तारखा दिल्या आहेत या ऑगस्ट महिन्याच्या दिलेल्या आहेत. 2 तारखेला कोणता वार आहे आणि 8 तारखेला कोणता वार आहे, याप्रमाणे 7 दिवसांची आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. आता व त्यावरील प्रश्न आहे, पहा, स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल? पहा, इथे शेवटची 8 तारीख आहे. जर या 8मध्ये जर आपण 7 मिळवले, 7 का मिळवायचे? कारण आठवड्याचे दिवस 7 असतात. आठवड्याचे दिवस किती असतात? 7 असतात, म्हणून 7 दिवसांनी आपल्याला पुढे पुढे मोजत गेलं तर पुढच्या तारखा आणि पुढचे वार आपल्याला मिळतात. पहा, 7 दिवस जर मिळवले, जर 8मध्ये जर 7 मिळवले म्हणजेच आठवड्याचे दिवस जर मिळवले तर आपलं उत्तर येतं 15, म्हणजे 15 ऑगस्ट. ही 15 तारीख पुढच्या शनिवारी येणार आहे, म्हणजे 7 दिवसांनी पुन्हा तोच वार येतो. 8 तारखेला जर शनिवार असेल आणि याच्या पुढे जर 7 दिवस मोजले आठवड्याचे तर पुढच्या 7 दिवसांनी पुन्हा शनिवार येतो, म्हणजे ह्या 8मध्ये जर आपण 7 मिळवले, 8 आणि 7 15, तर 15 तारखेला सुद्धा शनिवारच असणार आहे, म्हणून स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल? तर शनिवारी येईल. प्रश्न 4, खालीलपैकी कोणता वार या महिन्यात 5 वेळा आला आहे? आपल्याला मागच्या पानावर माहिती दिलेली आहे की जे महिने 31 दिवसांचे आहेत, आता ऑगस्ट महिनासुद्धा 31 दिवसांचा आहे. जर महिन्यामध्ये 31 दिवस असतात, अशा महिन्यामध्ये 1, 2 व 3 या तारखेंचे जे वार आहेत ते 5 वेळा येतात. 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारीख या तारखांना जे वार येतात ते 5 वेळा येतात. तर याप्रमाणे पहा, खालीलपैकी कोणता वार या महिन्यात 5 वेळा आलेला आहे? पहा, आता 2 तारखेच्या अगोदर 1 तारीख आणि 1 तारखेचा वार कोणता असणार आहे? शनिवार. म्हणजे पहा, या महिन्यामध्ये शनिवार, रविवार आणि सोमवार म्हणजे 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारीख यांचे वार हे 5 वेळा आलेले आहेत. मग पाहूयात पर्यायामध्ये शनिवार, रविवार आणि सोमवार. पहा, शनिवार
आणि रविवार तर आलेलाच नाही आहे, शनिवार आणि रविवार नाही आहे, फक्त इथे सोमवारचं नाव आलेलं आहे. तर हा सोमवार 5 वेळा आलेला आहे. प्रश्न 5वा, सप्टेंबरची 1 तारीख कोणत्या वारी येईल? पहा इथे आता हे ऑगस्ट महिन्याची आपल्याला 1 तारीख इथे माहिती आहे. 8 तारीख ही शनिवारी येते. 8 तारीख किती वारी येते? 8 तारीख ही शनिवारी येते. तर याप्रमाणे आपल्याला पूर्ण ऑगस्ट महिना मोजून आणि मग सप्टेंबरची 1 तारीख कोणत्या वारी येईल हे आपल्याला शोधायचं आहे. तर पाहूयात. 8 तारखेला जर शनिवार असेल तर पहा इथे 8 ऑगस्टला जर शनिवार आहे तर त्याच्यामध्ये आठवड्याचे 7 दिवस मिळवले तर 15 म्हणजे पुढच्या 15 तारखेला सुद्धा शनिवार येणार आहे. परत 7 मिळवले 22 तारखेला सुद्धा शनिवार येणार आहे. 22मध्ये 7 मिळवले 29 तारखेला सुद्धा शनिवार येतो. त्यानंतर पहा आता महिन्याचे दिवस संपत आलेले आहेत. 31 तारीख असते ऑगस्टमध्ये शेवटची, म्हणून पहा 29ला जर शनिवार आहे तर 30ला रविवार येणार. 31 ही शेवटची तारीख ऑगस्टमध्ये, त्या दिवशी सोमवार येईल आणि 1 तारखेला सप्टेंबर महिना चालू होतो तर त्या दिवशी मंगळवार येणार आहे. म्हणजे 1 सप्टेंबरला मंगळवार हा वार येत आहे. पहा पर्याय पहिला मंगळवार. प्रश्न 6वा, पाऊण वर्ष म्हणजे किती महिने? पहा एका वर्षामध्ये जर 12 महिने असतील तर त्याचा पाऊण भाग जर केला तर 9 महिने म्हणजे पाऊण वर्ष होतात. पर्याय दुसरा 9 महिने. प्रश्न 7वा, 2005 साली फेब्रुवारी महिन्याचे किती दिवस असतील? पहा आता फेब्रुवारी महिन्याचं जर लीप वर्ष असेल तर त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात आणि जर लीप वर्ष नसेल, साधंच वर्ष असेल तर त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस असतात. तर आता आपल्याला पहिलं 2005 हे लीप वर्ष आहे की साधं वर्ष आहे हे शोधायचं आहे. 2005ला जर आपण 4ने जर पूर्ण भाग दिला तर पूर्ण भाग जात नाही, म्हणजे हे लीप वर्ष नाही. म्हणून लीप वर्ष नसल्यामुळे 2005 साली फेब्रुवारी महिन्यामध्ये 28च दिवस येतात. जर हे लीप वर्ष जर असतं तर इथे 29 दिवस आले असते, परंतु हे लीप वर्ष नाही कारण 4ने पूर्ण भाग जात नाही, म्हणून हे साधं वर्ष आहे आणि म्हणून इथे 28च दिवस फेब्रुवारी महिन्यामध्ये असणार आहेत. प्रश्न 8, 7 फेब्रुवारी 2008 रोजी शनिवार होता तर 4 फेब्रुवारी 2008ला कोणता वार असेल? पहा 7 फेब्रुवारी आणि 4 फेब्रुवारी म्हणजे 7च्या पाठीमागे जायचं आहे आपल्याला, पूर्वीचे आधीचे दिवस शोधायचे आहेत. पहा इथे 7 फेब्रुवारीला जर शनिवार असेल तर त्याच्या मागे 4 दिवस आपल्याला मोजायचे आहेत. 6 फेब्रुवारीला शुक्रवार येईल 1 दिवस मागे, 5 फेब्रुवारीला त्याच्या मागे 1 दिवस गुरुवार आणि 4 फेब्रुवारीला बुधवार. याप्रमाणे 4 फेब्रुवारी या दिवशी बुधवार हा वार येईल. पर्याय तिसरा बुधवार. प्रश्न 9, शाळेला 11 मे रोजी उन्हाळी सुट्टी सुरू झाली. 27 दिवसांच्या सुट्टीनंतर कोणत्या तारखेला शाळा सुरू होईल? पहा इथे 11 मे रोजी सुट्टी सुरू झालेली आहे आणि एकूण सुट्टी 27 दिवसांची आहे. जर 11मध्ये जर 27 आपण मिळवले तर एकूण 38 दिवस येतात. आता ह्या 38 दिवसांमध्ये जर मे महिन्याचे 31 दिवस आहेत आणि उरलेले दिवस हे पुढचे कोणते आहेत? जून महिन्याचे सुरू होतील. तर 38मधून जर 31 हे मे महिन्याचे दिवस जर वजा केले तर 7 उरतात. हे 7 दिवस जून महिन्यातले आहेत, म्हणजे शेवटचा दिवस हा 7 जून आहे. या 7 जून रोजी काय होणार आहे? शाळा सुरू होणार आहे. पहा पर्याय तिसरा 7 जून. प्रश्न 10वा, खालीलपैकी बरोबर दिनांक कोणता? पहा 31 एप्रिल आहे, 31 मे आहे, 31 जून आहे आणि 31 सप्टेंबर आहे. तर याच्यापैकी बरोबर दिनांक कोणता आहे? तर पहा आपण पाहिलं महिन्यांचे जर दिवस जर आपण पाहिले तर एप्रिल, जून आणि सप्टेंबर
या तीनही महिन्यांमध्ये 30 दिवस असतात, फक्त 31 दिवस असत नाहीत. म्हणून ही 31 एप्रिल, 31 जून आणि 31 सप्टेंबर हे चुकीच्या तारखा आहेत, कारण इथे फक्त 30च दिवस असतात. शेवटचे दिनांक 30 सप्टेंबर, 30 जून आणि 30 एप्रिल असतात. म्हणून बरोबर दिनांक हा 31 मे आहे, कारण मे महिन्यामध्ये 31 दिवस असतात. प्रश्न 11. गटात न बसणारा महिना कोणता? पहा इथे महिने दिलेले आहेत आणि त्याचे जर दिवस आपण जर लिहून घेतले, दिवसांचे जर विचार केले, तर गटात न बसणारा वेगळा महिना हा एप्रिल आहे, कारण एप्रिल महिन्यामध्ये 30 दिवस आहेत आणि बाकी जानेवारी, जुलै आणि ऑगस्टमध्ये 31 दिवस आहेत. म्हणून गटात न बसणारा महिना हा एप्रिल. प्रश्न 12. शिक्षक दिन केव्हा साजरा करतात? पहा हे पाठांतर आपण केलेलं आहे किंवा या गोष्टी जर लक्षात ठेवल्या दिनविशेष, तर 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन येतो. प्रश्न 13. बुधवार ते सोमवार या दरम्यान किती दिवस येतात? पहा दरम्यान म्हणजे दोघांच्या मध्ये, बुधवार आणि सोमवार या दोघांच्या मध्ये किती दिवस येतात? पहा बुधवारपासून जर सोमवारपर्यंत दिवस जर लिहिले, तर बुधवार ते सोमवारच्या दरम्यान म्हणजे दोघांच्या मध्ये, बुधवार आणि सोमवार त्यामध्ये पकडायचा नाही, दोघांच्या दरम्यान म्हणजे दोघांच्या मध्ये 1, 2, 3, 4 दिवस येतात. पर्याय तिसरा 4 दिवस. प्रश्न 14. दिनांक 4 पासून 3 दिवसांनी मी येईल, तर माझी येण्याची तारीख कोणती? पहा इथे 4 पासून 3 दिवसांनी म्हणजे 4च्या नंतर 3 दिवसांनी येण्याची तारीख आहे. म्हणून जर 4च्या पुढे जर 3 दिवस आपण मोजले तर 7 तारीख येते. म्हणून येण्याची तारीख किती असणार आहे? 7 तारीख असणार आहे. 15वा प्रश्न. 3 जानेवारी रोजी सोमवार आहे, तर जानेवारी महिन्यात 5 वेळा येणारे वार कोणते? पहा इथे जानेवारी महिन्याचा आपल्याला विचारलेला आहे, 5 वेळा येणारे वार. जानेवारी महिना हा 31 दिवसांचा आहे. जर 31 दिवसांचा महिना असेल तर 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारखेला येणारे वार हे 5 वेळा येतात. तर पहा आपण पाहूयात 1, 2, 3 तारखेला कोणकोणते वार आहेत की जे 5 वेळा येतात. पहा इथे 3 तारखेला, 3 जानेवारीला जर सोमवार आहे तर 2 जानेवारीला रविवार येईल, 1 जानेवारीला शनिवार येईल. म्हणून 1, 2, 3 तारखेचे वार शनिवार, रविवार, सोमवार हे 5 वेळा येतील. शनिवार, रविवार आणि सोमवार. म्हणून पहा पर्याय दुसरा इथे शनिवार, रविवार आणि सोमवार हे वार 5 वेळा येणार आहेत. प्रश्न 16वा. खालीलपैकी कोणत्या तारखेला जन्मदिवस असलेल्या व्यक्तीचा वाढदिवस दर 4 वर्षांनी येतो? पहा अगदी सोपं आहे. 29 फेब्रुवारी ही तारीख दर 4 वर्षांनी म्हणजे जेव्हा लीप वर्ष असेल तेव्हाच 29 फेब्रुवारी हा दिवस येतो. बाकी सर्व फेब्रुवारी महिन्यांमध्ये 28 दिवस असतात आणि 29 फेब्रुवारी ही तारीख दर 4 वर्षांनी येते. म्हणजे या दिवशी ज्यांचा वाढदिवस असेल त्यांचा वाढदिवस हा दर 4 वर्षांनी येणार आहे. अगदी सोपं उत्तर आहे पर्याय दुसरा. प्रश्न 17. 1989 साली जन्म झालेल्या सोनालीला सन 2014 साली वयाची किती वर्ष पूर्ण होतील? पहा जेव्हा आपल्याला अशी किती वर्ष वयाची पूर्ण वर्ष जर काढायची असेल तर ज्या साली जन्म झाला त्याच्या पुढे या 2014पर्यंत आपल्याला वर्ष मोजायला लागतील. जर 1989 पासून जर 2014पर्यंत जर मोजलं तर एकूण 25 वर्ष होतात. तर 2014 साली सोनालीला 25 वर्ष पूर्ण होतील. प्रश्न 18. सन 2015 साली चौधरी दाम्पत्याचा विवाहाला 18 वर्ष पूर्ण झाली, तर त्या दाम्पत्याचा विवाह किती साली झाला असेल? 28 वर्ष पूर्ण झाली. 28 वर्ष पूर्ण झाली तर त्या दाम्पत्याचा विवाह किती साली झाला असेल? म्हणजे पहा आपल्याला 28 वर्ष मोजायची आहेत. कधी 1987मध्ये जर 28 वर्ष मोजले तर 2015 येतात का? किंवा 1988मध्ये जर 28 वर्ष जर मोजली तर 2015 येतात का? किंवा 2044 तर येऊ शकत नाहीत, कारण ही पुढची तारीख आहे.
आणि 1986मध्ये जर 28 मिळवले तर 2015 येतात का? याप्रमाणे जर शोधलं तर आपल्याला योग्य उत्तर आपलं मिळणार आहे. तर पहा इथे याप्रमाणे 1987मध्ये जर 28 वर्ष जर आपण मिळवली तर 2015 येतात. पहा 7 आणि 8 15, हातचाला 1, 8 आणि 2 10 आणि 1 11, हातचाला 1, 9 आणि 1 हातचा वरचा 9 आणि 1 10, 1 हातचा वरती पुन्हा 1 आणि 1 2, याप्रमाणे 2015 येतात. म्हणजे 1987मध्येच फक्त जर 28 मिळवले तर 2015 हे येतात. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे 19. हा पर्याय पहिला 1987. 19वा प्रश्न, खालीलपैकी भारतीय सौर वर्षातील महिना कोणता? सौर वर्ष म्हणजे मराठी महिने. पहा सौर वर्षातील महिना कोणता? तर अग्रहायण हा सुद्धा किंवा यालाच मार्गशीर्ष सुद्धा म्हणतात. हा महिनासुद्धा सौर वर्षातील मराठी महिना आहे. त्याच्यानंतर जानेवारी हा इंग्रजी महिना आहे. आषाढ हा सुद्धा सौर वर्षातील महिना आहे आणि वैशाखसुद्धा सौर वर्षातील महिना आहे. म्हणजेच फक्त अ, क आणि ड योग्य, म्हणून पर्याय 4 आपण इथे निवडलेला आहे. प्रश्न 20, पुढीलपैकी लीप वर्ष कोणते नाही? पहा ज्याला 4ने भाग जात नाही ते लीप वर्ष नाही. 4ने पूर्ण भाग जात नाही ते लीप वर्ष नाही. तर पहा इथे 2004ला 4ने पूर्ण भाग जातो आणि 2000ला सुद्धा 4ने पूर्ण भाग जातो, म्हणून हे 2 लीप वर्ष आहेत. परंतु 2006 आणि 2010 याला जर 4ने पूर्ण भाग दिला तर इथे बाकी उरते, म्हणजेच पूर्ण भाग जात नाही, म्हणून हे लीप वर्ष नाहीत. म्हणून फक्त ब आणि क योग्य, पर्याय पहिला. प्रश्न 21, खालीलपैकी महिना व दिवसांची संख्या यांची अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी कोणती? पहा इथे जर निरीक्षण केलं तर अगदी सोपं आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये कधीही 30 दिवस नसतात, एकतर 28 किंवा 29 असतात, म्हणून हा महिना फक्त चुकीचा आहे. बाकी डिसेंबर 31, श्रावणमध्ये सुद्धा 31 दिवस असतात, माघ महिन्यात सुद्धा 30 असतात. तर फक्त क अयोग्य, म्हणून पर्याय दुसरा. प्रश्न 22, 15 ऑगस्ट 2021ला जर रविवार असेल तर त्याच महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल? पहा ऑगस्ट महिना हा 31 दिवसांचा महिना आहे. 31 दिवसांचा जर महिना असेल तर त्या महिन्यातील 1 तारीख 2 तारीख व 3 तारीख या दिवशी हे वार 5 वेळा येतात. 1 तारखेला 2 तारखेला आणि 3 तारखेला जे वार येतात ते 5 वेळा येतात. तर आपण पाहूयात कोणते वार 5 वेळा येतील. पहा प्रश्नात दिल्याप्रमाणे जर 15 ऑगस्टला जर रविवार असेल तर आपल्याला आता या महिन्यातील 1 तारीख 2 तारीख व 3 तारखेचे वार शोधायचे, म्हणून 15च्या आपल्याला मागे जायचे. जर 7 दिवस आपण जर याच्यातून वजा केले तर 8 ऑगस्ट येतं. 8 ऑगस्टला सुद्धा रविवार आहे. जसं आपण 7 दिवस पुढे जातो आणि तोच वार येतो, तसं 7 दिवस मागे गेलं तर तोच वार पुन्हा येणार आहे, म्हणजे 8 ऑगस्टला रविवार येईल. आणखी जर 7 दिवस आपण जर मागे गेलं म्हणजे 7 जर वजा केले तर 1 ऑगस्टला सुद्धा रविवार येतो. पहा आता आपल्याला 1 तारीख मिळाली आहे. 1 ऑगस्टला रविवार असेल, 2 ऑगस्टला सोमवार असेल आणि 3 ऑगस्टला मंगळवार असेल. तर याप्रमाणे 1 तारीख 2 तारीख व 3 तारखेला रविवार, सोमवार व मंगळवार हे दिवस काय असणार आहेत? 5 वेळा येणार आहेत. हे वार काय 5 वेळा येणार आहे, कारण ऑगस्ट महिना हा 31 दिवसांचा आहे. म्हणजे रविवार, सोमवार, मंगळवार हे वार 5 वेळा येणार आहेत. पहा रविवार, सोमवार आणि मंगळवार हे वार 5 वेळा येतील, म्हणून फक्त अ, ब, क म्हणून पर्याय 4 हा पण इथे निवडलेला आहे. 23 प्रश्न, खालीलपैकी 30 दिवसांचा महिना कोणता? पहा जुलैमध्ये 31 दिवस असतात, एप्रिलला 30, ऑक्टोबर 31 आणि सप्टेंबरला 30. तर याप्रमाणे फक्त ब आणि ड इथेच फक्त 30 दिवस असतात, म्हणून पर्याय 4 हा पण इथे निवडलेला आहे. प्रश्न 24, खालीलपैकी एकूण किती जोड्या बरोबर आहेत? इथे दिनविशेष आणि त्यांच्या तारखा यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. पहा बालदिन हा 14 नोव्हेंबरला येतो, म्हणजे ही जोडी बरोबर आहे.
त्याच्यानंतर स्वातंत्र्य दिन 26 जानेवारी, तर नाही, ही जोडी चुकीची आहे. स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्टला येतो. त्याच्यानंतर महाराष्ट्र दिन 1 मे, ही जोडी बरोबर आहे. आणि नाताळ हा 25 डिसेंबरला येतो, ही जोडीसुद्धा बरोबर आहे. म्हणून एकूण 1, 2 व 3 जोड्या इथे बरोबर आहे. म्हणून पर्याय दुसरा आपण इथे निवडलेला आहे.